की विलिनीकरणाच्या कुठल्याही चर्चेत मला सहभागी करून घेतलं नव्हतं. मी त्या चर्चेचा भाग नव्हतो. त्यामुळे विलिनीकरणाबाबत मला काहीही माहिती नाही. राम कदम हे बीजेपीचे, त्यांना आतमधली माहिती असू शकते, मला माहित नाही. महायुतीला समर्थन दिलंय रावरांनी. त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. ते एकटेच निवडून आलेले होते आणि त्यांनी तो वैयक्तिक निर्णय घेतलाय. काही प्रलोभनं दिली जात आहेत का, किंवा आपल्याशी काही चर्चा त्या ठिकाणी आपल्या पक्षाशी काही चर्चा झाली होती का त्यांची याआधी? नाही, मला काय मला प्रलोभन देणं, मला काय प्रलोभन देणार? तुम्हाला नाही, रावरांना प्रलोभन. त्यांचं त्यांना विचारा ना, मला काय प्रलोभन देणार? तर बजरंग सोनवणे म्हणतात का अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का, असं त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. हा, 2 तास झाले असं देखील ते म्हणाले. संशय व्यक्त केला त्यांनी. बजरंग सोनवणे हे बघा, संशय व्यक्त करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. संशय कोणाला कशाचाही येऊ शकतो, त्याला काय करणार आपण? पण याआधी अमोल मिटकर यांनी संशय घेतला होता की कोणतरी उडी मारत होता, मात्र तो सरपंचांनी खोडून काढला, ज्यांनी प्रत्यक्षरित्या तो बघितलेला. नाही तर कोणीतरी संशय घेणार, कोणीतरी तो खोडून काढणार. आता ह्याच्यावरती मी तुम्हाला उत्तर देत बसलो तर तुम्हालाही वेळ कमी पडेल आणि मलाही वेळ कमी पडेल. सर, पवार साहेबांचा कार्यकाळ 2 एप्रिलला संपत आहे. पार्थ पवार यांची वर्णी लागणार आहे राज्यसभेत. आतमधल्या बातम्या एवढ्या तुमच्याकडे आहेत तर मला कशाला प्रश्न विचारता? तुम्हाला पार्थ पवार यांची वर्णी लागणार आहे असं जर तुम्ही एवढा हक्काने सांगता तर प्रश्न मला विचारून काय फायदा आहे? मी त्या पक्षात पण नाहीये. राज्यसभेत जाण्यासाठी तेवढी लोकांचा आकडा आहे असं संजय राऊत देखील म्हणतात. पण पवार हे असलेच पाहिजे केंद्रामध्ये, अनुभवी आहे, त्यामुळे त्यांचा केंद्रामध्ये असणं महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सला एक फायदा ठरू शकतो. मला वाटतं हे वरिष्ठांच्या हे आहेत, पण महाविकास आघाडीकडे तेवढी सदस्य संख्या नक्की आहे की आमचा महाविकास आघाडीचा एक खासदार जाऊ शकतो. सर, शरद पवारांना शह देण्यासाठी कुठेतरी सुमित्राताईंना शपथविधी घ्यायला लावला सुनील तटकरेंनी, असं राम कदम म्हणतायत. राम कदम हे बीजेपीचे, त्यांना आतमधली माहिती असू शकते, मला माहित नाही. विलिनीकरणासंदर्भातले अजून देखील चर्चेला उदाहरण आहे. मी तुम्हाला आत्ता स्पष्टपणाने सांगतो की विलिनीकरणाच्या कुठल्याही चर्चेत मला सहभागी करून घेतलं नव्हतं. मी त्या चर्चेचा भाग नव्हतो. त्यामुळे विलिनीकरणाबाबत मला काहीही माहिती नाही, हे अगदी स्पष्ट